जेव्हा बाप दिवस-रात्र काम करून थकून जातो, तेव्हा त्याला झोपताना हा विचार येत नाही, की मी आज किती काम केले. त्याला विचार येतो आपल्या पोराच्या भविष्याचा. त्याला एकच प्रश्न रोज त्रास देतो, की मी जे आज करतोय, ते माझ्या मुलांसाठी पुरेल का? मी त्यांना चांगलं भविष्य देऊ शकेल का? मी जे कष्ट सहन केले आहे, ते माझ्या मुलांना नको. हा प्रत्येक मायबापाला पडणारा प्रश्न आहे. जर या गोष्टीचा आपण आजच विचार नाही केला, तर उद्या पश्चाताप नक्की आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर, जिथे तुम्हाला मिळेल पैशाबद्दल आर्थिक ज्ञान आपल्या मराठी भाषेमध्ये. आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहोत जे प्रत्येक आईवडिलांना पडणारा प्रश्न आहे. तो म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य. महागाई वाढत आहे, शिक्षण वाढत आहे आणि आपण एफ-डी केली तर तिथे व्याज नाही आहे. मग प्रश्न असा आहे की आपण आपल्या मुलांसाठी काय केलं पाहिजे. या प्रश्नाला सोडवण्यासाठी SBIने खास उपाय आणला आहे. तो म्हणजे SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड. हो मित्रांनो, SBIने खास प्लॅन आणला आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. तो म्हणजे SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड. तर चला समजून घेऊया काय आहे हे. तर चला मित्रांनो, आज बघूया आपण हा फंड काय आहे. तर हा एक SBIचा फंड आहे, जो स्पेशली मुलांच्या भविष्यासाठी बनवलेला आहे. हा फंड आहे SBI चिल्ड्रन बेनिफिट फंड. हा एक म्युच्युअल फंड आहे. ज्या प्रकारे आपण SIP करतो की लमसम करतो, म्युच्युअल फंड म्हणजे तुम्हाला माहित आहे काय आहे, तर ते सांगण्याची गरज नाही आहे. हा फंड इक्विटी आणि डेब्ट दोघांमध्ये गुंतवणूक करतो, ज्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाची गरज आहे, इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, तो भागवतो. कशामुळे तर चला तुम्हाला सांगतो. इक्विटी आणि डेब्ट. इक्विटी म्हणजे काय होतं? इक्विटी म्हणजे शेअर मार्केट आणि डेब्ट म्हणजे सरकारी बॉन्ड्स. या दोघांमध्ये गुंतवला होता. हा फंड 65% हा शेअर्समध्ये गुंतवतो आणि उरलेले 35% आहे तो डेब्ट मार्केटमध्ये गुंतवतो. त्यामुळे काय होतं, जेव्हा शेअर मार्केट डाऊन येते तेव्हा हा फंड जो बॉन्ड्स मार्केट आहे त्याला कव्हर करतो. त्यामुळे तो तेवढा खाली येणार नाही जेवढा शेअर मार्केटचे फंड्स येतात, जसे मिड कॅप स्मॉल कॅप असते, तेवढे जे खाली येतात तेवढा हा फंड खाली येणार नाही. त्यामुळे काय होतं, आपण सिक्युअर होऊन जातो. थोडं जेव्हा मार्केट पडतं ना तेव्हा सिक्युअर होऊन जातो. त्यामुळे हा फंड बेस्ट आहे. हा जो फंड आहे तो ग्रोथसाठी आहे. म्हणजे आपण जो मुलांचा विचार करतो की आपल्याला पुढे जाऊन खूप सारखे पैसे पाहिजे आहे, त्यामुळे हा इक्विटीमध्ये थोडा जास्त पैसे इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे काय होतं ना, आपल्या पैशाची व्हॅल्यू खूप फास्टली वाढते आणि याचे पैसे थोडे डेप्थमध्ये असल्यामुळे थोडी आपल्याला स्थिरता प्रदान करते. म्हणजे एकदमच जर ओव्हरटाईल डाऊन, एकदमच हा डाऊन जात नाही किंवा एकदमच हा वर जात नाहीये. जसा शेअर मार्केट आपला हा डाऊन जात नाही, थोडा स्टेबल राहतो आणि एकदमच अप जाते तेव्हा पण हा थोडा स्टेबलच राहतो. म्हणजे काय होतं ना, शेअर मार्केटचा चढ उतार राहतो त्याला आपला हा फंड स्टेबल करतो. आणि हा फंड अनुभवी फंड मॅनेजर पैसे मॅनेज करते. आपला आलतू फालतू तीन टप्पू कोणीही पैसे मॅनेज करत नाही. हा फंड जो असतो अनुभवी मॅनेजर करतो आणि वेळेसोबत पैसा वाढतो आणि गुणाकार खूप होतो, कारण इथे कंपाऊंडिंग चालतात. कंपाऊंडिंगमुळे हा पैसा खूप फास्टली वाढतो. तर चला बघूया मागील 5 वर्षात याने आपल्याला किती पैसे बनवून दिले आहे. खरं जर महत्वाचं असतं ना, तो असतो 3 वर्ष आणि 5 वर्षाचा परफॉर्मन्स. एका वर्षाचा परफॉर्मन्स हा खूप म्हणजे चांगला असला किंवा खराब असला तर त्याच्यावर आपण फंड डिसाईड करू शकत नाही की आपला फंड चांगला आहे की खराब आहे. जर बघायचं असेल ना तुम्हाला मित्रांनो, तर 3 वर्ष किंवा 5 वर्ष बघा. या फंडचा मागील 3 वर्षाचा सरासरी 22.37% आहे. हो मित्रांनो, तुम्ही SBIच्या साईडवर जाऊन सुद्धा बघू शकता की या फंडचा 3 वर्षाचा CAGR आहे तो 22% आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की हा हायब्रिड फंड आहे. म्हणजे डेब्ट मार्केट आणि शेअर मार्केट दोघांमध्ये इन्व्हेस्ट करून तरी सुद्धा याचा रिटर्न 22% आहे. आणि तसंच बघितलं तरी 5 वर्षाचा बघा, 5 वर्षाचा 31%. मित्रांनो, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की 31% ना तुम्हाला FD देणार, रिअल एस्टेट देते ना, LIC देणार ना, PLI देणार ना, पोस्ट ऑफिस कोणती योजना देणार, RD देणार. 31% म्हणजे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही एवढे रिटर्न्स आहे मित्रांनो. तुमचा पैसा किती झपाट्यानं वाढला तुम्ही विचार करा. तर चला आपण एक उदाहरण घेऊया. जर आपण 1000 रुपयाची SIP केली असती तर आपले किती पैसे बनले असते, अंदाज करा. आपण जर या फंडमध्ये फक्त 1000 रुपयाची SIP केली असती आणि तर 5 वर्षात, कारण याला 5 वर्ष झाल्या, खूप जुना फंड नाही, या 5 वर्ष झाला आणि SBIचा ट्रस्टेड फंड आहे. 5 वर्ष झाले आहे फक्त, तर आपली इन्व्हेस्टमेंट झाली असती 60,000. विचार केलं एका वर्षात 12 महिने, तर 5 वर्षात किती होणार? 5 वर्षात 60,000 रुपये होणार आपले. तर त्याची सध्याची किंमत जी आहे 1,25,000, म्हणजे डबल जवळपास. 5 वर्षात पैसे डबल. 5 वर्षात डबल पैसे कुठेच होत नाही. तर हा फंड आपल्याला 5 वर्षात पैसे डबल करून दिले आहे. मित्रांनो, तो विचार करा तुम्ही, जर हाच फंडमध्ये जर तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचे आहे तर काय फायदे आहे. कारण आपला पैसा किती पद्धतीने बनू शकतो, आपण कशा प्रकारे महागाईला हरवू शकतो, सर्व काही फंड या फंडमध्ये आपल्याला ऍडजस्ट होणार आहे. चला
फंड तर खूप चांगला आहे, पण प्रत्येक फंडचे काही फायदे असते, काही तोटे असते. तर एक एक करून आपण समजूया. पहिला फायदा आहे कंपाऊंडमुळे जास्त वेल्थ होते. हा तर फायदा आहे, कारण कोणताही आपण म्युच्युअल फंड म्हटलं तर तिथे कंपाऊंडिंग येणार. तसंच त्याच प्रकारे या फंडमध्ये सुद्धा कंपाऊंडिंग येणार. मुलांसाठी योजना, शिक्षण आणि भविष्य. आपण जे आपल्याला फंड एवढा फास्टली वाढत आहे, त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या महागाईला, शिक्षणाची महागाई असो की आपली देशाची महागाई असो, कोणत्याही वस्तूची महागाई असो, त्याला आपण हरवू शकतो. 31% म्हणजे 6 ते 7% महागाई आहे. 31% म्हणजे आपण 20 ते 22% कमीत कमी त्या महागाईला हरवणार आहोत. त्यामुळे आपण चांगली योजना बनवू शकतो. आणि हे पैसे आपले एक्सपर्ट हँडल करत आहे. कोणीही आंडूपांडू यूज करत नाही, एक्सपर्ट हँडल करत आहे. त्यामुळे त्या पैशाचं योग्य व्यवस्थापन होतात. जसे या फंडचे फायदे आहेत, तसे या फंडचे तोटे सुद्धा आहेत. तर काय काय तोटे आहेत ते पण आपण बघूया. 5 वर्षाचा लॉक इन. 5 वर्षाचा लॉक इन म्हणजे आपण जेव्हापासून फंड चालू करतो तेव्हापासून आपण 5 वर्ष, कमीत कमी 5 वर्ष या फंडला आपण काढू शकत नाही. हा, SIP आपण बंद करू शकतो, पण जे SIP जमा झाले पैसे ते काढू शकत नाही. हा एक तोटा आहे. मार्केटमधील चढ-उतारांचा धोका. 65% जे पैसे आहे या फंडचे ते आपल्या शेअर मार्केटमध्ये जातो. त्यामुळे काय होतं ना, जर शेअर मार्केट खाली गेलं त्या फंडचा परफॉर्मन्स पण खाली जातो. शेअर मार्केट वर गेला त्या फंडचा परफॉर्मन्स पण वाढतो. त्यामुळे काय होतं ना, तर मार्केट रिस्क आहे. जर मार्केट वाढलं तर पैसे चांगले बनतो, मार्केट पडलं तर आपले पैसे थोडा कमी बनतो किंवा कमी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे मार्केटची जी रिस्क आहे ते या फंडमध्ये आहे. नो गॅरंटी रिटर्न. जसे FD आहे आपली किंवा कोणती पॉलिसी आहे, LIC पॉलिसी असो, पोस्टाची PLI असो, RD असो, तिथं काय असतं ना, गॅरंटीज असते. तुमचे पैसे जर तुम्ही एवढे पैसे टाकले तर एवढे एवढे पैसे होणार. पण इथे किंवा कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गॅरंटी असते का तुमचे पैसे एवढे एवढे बनत. त्यामुळे इथे कोणतेही निश्चित रिटर्न नाही आहे. तुम्ही जर जेव्हा तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजे असेल तेव्हा शायद होऊ शकते तुमचे पैसे कमी होऊन असेल, होऊ शकते का तुमचे पैसे खूप जास्त वाढून असतील. पण ही रिस्क आहे मित्रांनो, का इथे गॅरंटीड रिटर्न आहे. आणि एक्सपेन्स रेशो. एक्सपेन्स रेशो काय आहे, आपण जो पैसे देतो मॅनेज करायला, जो आपण हे व्यावसायिक व्यवस्थापन एक्सपर्ट आपले जे पैसे हँडल करतात, त्याच्या बदल्यात ते काही काही पर्सेंट, 1%, 1.5% पैसे ठेवतात. त्याला म्हटलं जातं एक्सपेन्स रेशो. हा खर्च तर प्रत्येकाला देणंच आहे, कारण आपण आपले पैसे दुसऱ्याला सांभाळायला देतो, तर ते काही ना काहीतरी आपले पैसे ठेवणारच. तर या प्रकारे हा फंड आहे. तर SBIचा चिल्ड्रन्स मॅग्नम बेनिफिट फंड, SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड्स, हा एक फंड आहे जो आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य करू शकतो. कारण हा इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. हा सोपी आहे, कारण आपण ₹1000, 2000, 5000 किती जेवढे आपण करू शकतो तेवढं करू शकतो. SIP लॉंग टर्म लमसम सुद्धा करू शकतो आणि ह्या सर्व महागाईला बीट करू शकते. त्याच्यामुळे काय आहे, इथे काय करावं लागेल आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला लवकर सुरुवात करावी लागेल. कारण आपला मुलगा 1 वर्षाचा असो, 2 वर्षाचा असो, 5 वर्षाचा असो, जेवढा मोठा मुलगा असेल तेवढा आपल्याला लवकर पैसे पाहिजे असेल. त्यामुळे सुरुवात करा तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 5 वर्षाचं असापर्यंत. त्याला कमीत कमी 20-22 वर्ष होतपर्यंत तुम्ही हा फंडमध्ये तुम्ही टिकून राहिला पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्याच्यासाठी डॉक्टर, इंजिनियर काही पण बनवू शकता. तुमच्याकडे तेवढे पैसे असेल का तुम्ही ते शिक्षण त्याला पुरवू शकता आरामशीर. SIP मध्ये सर्वोत्तम आहे SIP. का? कारण लमसममध्ये काय होतं ना, एका वेळेस जसं मार्केट कंडिशन असेल तसे तुम्हाला भेटून जाते. पण SIP मध्ये काय होतं ना, तुम्हाला ॲव्हरेज भेटून जाते. दर महिन्याला तुम्हाला पैसे, म्हणजे दर महिन्याला तुमचे पैसे इन्व्हेस्ट होते, त्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज मिळून जाते. FD पेक्षा कधीही चांगली रिटर्न्स आहे. मित्रांनो, तुम्हाला स्वतःला समजते की FD मध्ये काय मिळते, 6 ते 7%. तेवढी तर आपली भारताची महागाई आहे, म्हणजे आपले पैसे कुठेच बनत नाही. इथे तुम्ही जर बघितलं 31% 5 वर्षाचा आहे, 31%. तर FD पेक्षा कधीही चांगला आहे. आणि योजना महत्वाची आहे. तुम्ही विचार करता 10 वर्ष, 15 वर्ष, हा तुम्ही विचार केला पाहिजे की मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी करत आहे. तर तुम्ही हा म्हणजे 1-2 वर्षाचा विचार नाही केला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला योजना महत्वाची आहे की तुम्ही किती वर्ष करत आहे, काय करत आहे, कोणासाठी करत आहे, कोणत्या कामासाठी करत आहे. असं आहे मित्रांनो SBI चिल्ड्रन्स बेनिफिट फंड्स. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि होय, तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काय काय गुंतवणूक करत आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.